स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज इयत्ता 8वीची शिष्यवृत्तीची परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये जो पेपर 2 होता, ज्याच्यामध्ये की इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी हे विषय असतात. या 2 पेपरची आज आपण तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी विषयाचे जे प्रश्न आले होते त्यांचं स्पष्टीकरणासहित उत्तरे आपण पाहूया. तर पहा, हे जे पाहणार आहोत मित्रांनो आपण ते ए या संचाबद्दल बघणार आहोत. चला तर मित्रांनो अगदी आपण डिटेल पाहूया. हे पहा, फर्स्ट क्वेश्चन, एक पॅसेज दिलाय, त्या पॅसेजवर हा प्रश्न आहे. क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स, हे त्याचं टायटल होतं आणि प्रश्न आहे बघा, हु इज कंडक्टिंग द एंट्रन्स टेस्ट. हु इज कंडक्टिंग द एंट्रन्स टेस्ट. तर पहा मित्रांनो, इथंच आपल्या लक्षात येत आहे की शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग एंट्रन्स टेस्ट. याचा अर्थ आपलं उत्तर येतं शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू, हे त्याचं उत्तर. पहा पुढं, चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. This year, the prestigious institute issued a list of dash dash and dash dash. म्हणजे 2 शब्द इथं 2 ब्लँक्स दिलेले, याचा अर्थ 2 शब्द इथं भरणार आहे, भरले जातील, ज्याच्यात आपल्याला सांगितलंय सुद्धा चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. तर इथं पहा, ही जी शिवम इन्स्टिट्यूट आहे हिने काय केलेलं आहे की डूज अँड डोंट्स अशा 2 याद्या तिने काय केलेल्या आहेत, कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत, याच्या 2 याद्या तिने प्रसिद्ध केल्यात. म्हणजे 2 ऑप्शन्स असणार आहेत, 1 आणि 2. पुढचा क्वेश्चन पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइन्ड फ्रेज. एक अंडरलाईन फ्रेज आहे पुढील वाक्यामध्ये, ज्याच्यात त्या अंडरलाईन केलेल्या फ्रेजचा परफेक्ट मिनिंग काय असेल. तर पाहूया, फूड, क्लॉथ अँड शेल्टर, अन्न, वस्त्र आणि निवारा, आर ब्रेड अँड बटर फॉर ह्युमन बिईंग्स. या मानवाच्या कसल्या आहेत, बेसिक नीड्स आहेत. मग बघा, याचा काय मिनिंग आहे, या 4 ऑप्शनपैकी हा आपल्याला निवडायचा आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ब्रेड अँड बटर म्हणजे ते एक उपजीविकेचं साधन असतं. तर पहा, याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे फास्ट फूड आयटम्स, नो, हा पर्याय नसेल. स्प्राउट्स, अजिबात नाही. इसेन्शियल थिंग्स फॉर लाईफ, येस, इसेन्शियल थिंग्स फॉर लाईफ म्हणजेच आपल्याला जगण्यासाठीच अत्यावश्यक असलेल्या, ज्याला आपण फंडामेंटल नीड्स म्हणतो,